कडे जाऊया. थेसलिकरास पहिलं पत्र याचा चौथा जो अध्याय आहे त्या चौथ्या अध्यायामध्ये आपण जाऊया. आणि आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये पाहिलेल्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी समजतात ज्या पॉल मंडळीला थेसलिकाच्या कळवत आहे. आपण पाहिलं की अध्याय एक अप्रिशिएशन आपल्याला दिसतं की त्या मंडळीचं खूप चांगल्या प्रकारे पॉलानं त्यांना अप्रिशिएट केलं, त्यांच्या विश्वासाबद्दल केलं. आपण हेही पाहिलं की किती यंग चर्च ते होतं, 3 आठवड्यामध्ये प्रस्थापित झालेली ही मंडळी आहे आणि कशी छळातून गेली. दुसरा संपूर्ण अध्याय जो आहे तो छळा संदर्भात सांगतो की कशी छळातून ही मंडळी गेली, स्क्वीज झाली. पण पॉल म्हणतो की आम्ही तुमच्याकडे बघितलं आणि आम्ही फार एनकरेज झालो. इथंच नाही थांबत तर पॉल म्हणतो की आता मला राहावत नाही, मी तुम्हाला भेटावं. पण पॉल म्हणतो की एक काम करत आहे, मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवतो. पॉलानं तिमोथेला त्यांच्याकडे पाठवलं. तिमोथी गेला. तिमोथी येऊन पॉलाला निरोप देतो की ते लोक विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये उत्तरोत्तर वाढत आहेत. आणि आपण संदेश ऐकला की कोणत्या विश्वास, तर प्रभूच्या विश्वासामध्ये. कोणत्या प्रीतीमध्ये, तर मंडळीमध्ये असणारी जी प्रीती आहे त्याच्यामध्ये हे लोक वाढत आहेत. म्हणजे छळानं पण ह्यांना दाबण्याचा प्रयत्न केला पण हे दबलेले नाहीयेत. आणि मग पॉल पुढे जाऊन म्हणतो की आता मंडळीच नाही, तर पॉल म्हणतो की आता तुम्ही जगामध्ये वावरत असताना कसं वावरावं याचं शिक्षण मी तुम्हाला देतो. आणि पॉल मग त्यांना त्याचं शिक्षण देतो. याच्यामध्ये तो विशेष करून प्युरिटी, जी पवित्रता आहे त्याच्या संदर्भात सांगतो. विशेष करून लैंगिक पवित्रते संदर्भात शिक्षण देतो. लैंगिक पवित्रता का महत्वाची आहे, तर पॉल म्हणतो की खूप इझिली अवेलेबल तुम्हाला आहे. मूर्तीपूजेच्या नावामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जारकर्म चालू होता, मोठ्या प्रमाणात व्यभिचार चालू होता. आणि अशामध्ये तुम्ही तुमची पवित्रता कशी जपावी याविषयी एकदम स्ट्रेट जे मार्गदर्शन आहे ते पॉल त्यांना तो देत आहे, त्यांना तो सांगत आहे कशा प्रकारे तुम्ही वागावं. आणि मग इथंच तो थांबत आहे. खाली येऊन जो मागच्या रविवारचा संदेश होता तर तो म्हणतो बाहेरल्या लोकांबरोबर तुम्ही कसं राहायला पाहिजे. म्हणजे ही लैंगिकता एवढी अवेलेबल आहे, जारकर्म एवढा अवेलेबल आहे, व्यभिचार एवढा अवेलेबल आहे, तर बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर कसं तुम्ही राहावं. पुढे जाण्या अगोदर म्हणजे आजचा संदेश जो आहे तो लिटरली टॉपिक एकदम वेगळा आहे. आतापर्यंत जो पॉल संदेश देत होता याच्यापेक्षा एकदम वेगळाच टॉपिक पॉल हात घालत आहे. कारण तो सरळ सरळ आता मृतांच्या पुनरुत्थानाबद्दल बोलतो. आतापर्यंत जे शिक्षण दिलं याच्या पलीकडचं जात आहे. पुढे जाण्या अगोदर हे रिलेटच आहे, कारण पॉलाला ह्या लोकांनी एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तो देत आहे. पण इम्पॉर्टंटली असं आहे की पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. जो मागच्या रविवारचा आपला संदेश होता की बाहेरच्या लोकांबरोबर म्हणजे जे अविश्वासणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही कसे संबंध ठेवावे, हे पॉलाचं जे शिक्षण आहे, हे पॉलाचं जे म्हणणं थेसलिकाच्या लोकांबद्दल आहे. तर तुम्ही सगळेजण जे या ठिकाणी बसलेले आहात आणि आपला ऑनलाईन ज्या ठिकाणी हा संदेश देत आहे, थोडा विचार करा की तुम्ही कशा रीतीने स्वतःला अविश्वासणाऱ्या लोकांपासून तुम्ही वेगळे आहात, तुम्ही वेगळे आहात हे सिद्ध होईल. बरं, कसं सिद्ध करू शकाल किंवा हे कसं सिद्ध होऊ शकेल की तुम्ही अविश्वासणाऱ्या लोकांपासून वेगळे आहात. बरं, तुम्ही त्यांचे संबंध ठेवत आहात, बाहेरच्या लोकांबरोबर कसे संबंध ठेवावेत हे पॉल सांगत आहे. आपण मागच्या रविवारी पाहिलं की इफ दे आर काउंटिंग यू, ते तुम्हाला काउंट करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये, तर प्रॉब्लेम आहे. पण कसे संबंध ठेवावे बाहेरच्या लोकांबरोबर असं तुम्हाला वाटतं, आणि कसे तुम्ही सिद्ध करू शकाल की तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहे. काय वाटतं तुम्हाला, कसं सिद्ध होईल बरं तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहात बाहेरच्या लोकांपेक्षा. बघा, संबंध ठेवावेत. इथं शास्त्र म्हणतं की बाहेरच्या लोकांबरोबर कसे संबंध ठेवावे. तुम्हाला माहित आहे पहिला मुद्दा काय होता, कसे संबंध ठेवावे, कोणाला आठवतं? वचन सांगण्यापुरतं. काय वाटतं तुम्हाला अजून, काय काय तुम्हाला आठवतं का, काय काय नक्की होतं त्या ठिकाणी, काय सांगण्यात आलेलं होतं की कसे संबंध ठेवावेत तुम्ही, कसं वागावं तुम्ही. हा, व्हेरी गुड. पहिला काय होता, कसं वागावं, सभ्यतेनं वागा. म्हणजे फर्स्ट मुद्दा होता जर तुम्हाला आठवत म्हणजे तुम्ही सभ्यतेनं वागा. आणि तिथून तो सुरुवात करतो की तुमची सुरुवात कशी असेल, सभ्यतेनं. म्हणजे वागायचं का त्यांच्याबरोबर, ऍब्सोल्युटली वागायचं. मग तुम्ही वेगळे कसे व्हाल त्यांच्यापासून, कसे वेगळे दिसाल त्यांच्यापासून. इतरांपेक्षा चांगली प्युरिटी तुमच्याकडे असायला पाहिजे. यू आर टॉकिंग अबाउट विच प्युरिटी. म्हणजे सपोज आता ते एका ग्रुप जोक मध्ये आहे किंवा वल्गर कॉन्व्हर्सेशन आहे, वी कॅन नॉट बी पार्ट ऑफ दॅट. बरोबर, म्हणजे तुम्ही संबंध ठेवतात पण तशा त्या मुद्द्यामध्ये तुम्ही नाही आहात. ओके, म्हणजे दे आर काउंटिंग यू इज डिफरंट.
म्हणजे तुम्ही जर कुठला जोक होत आहे आणि तुम्ही त्याच्यात थांबलेला आहात आणि तो जरा असा अं, जो काही वल्गरिटी जी आहे, जी घाण जी आहे, त्या संदर्भात बोलण्यासाठी तुम्ही थांबलेले आहात आणि तुम्ही ऐकत आहात आणि तुम्ही काय करता याचा अर्थ काय झालेला आहे की यू आर इंटरेस्टेड आणि तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात. तिथं होत आहे आणि तुम्ही ते काय करता, टाळी दिलेली आहे, नाईस वन. अर्थ काय की तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरी गुड पॉइंट. अजून काय वाटतं? तुम्ही वेगळे आहात कसं सिद्ध होईल? कारण आपण बघितलं की पॉल काय करताय, प्रॅक्टिकली तो आता सांगत आहे. त्याने सगळं सांगितलेलं आहे मंडळीला. आता तो काय म्हणतो की व्यावहारिक जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं सिद्ध कराल की तुम्ही वेगळे आहात. कसं सिद्ध होईल की तुम्ही वेगळे आहात त्यांच्यापेक्षा? त्या अशा पार्टीजला जाणार आहेत ते आपल्याला माहिती आहे की काही जेवणात व्यतिरिक्त पण अजून गोष्टी दिल्या अशा drinks वगैरे. बरोबर. माहित असूनही तुम्हाला जाणीव माहित आहे की वहां पे बैठने वाले हैं. मग तुम्हाला माहित आहे ते. मला ही प्रीता आता तेच रिसेंटली सांगत होती की तिच्या ती म्हणून तिनं तो मुद्दा घेतला वाटतं. तिच्या ऑफिसमध्ये पार्टी होती आणि तिला तिच्या म्हणजे पार्टी नाहीये. ओके. weekend नंतर हो, वीकेंड नंतरचे प्लॅन्स आणि तुम्हाला माहिती आहे तिला जाऊन कोण विचारतं, तिचे सिनियर्स आणि त्या पण ज्या कलिग लेडीज आहेत. 5 जणी आहोत आम्ही सेम लेवलला त्या 24 जणी पण पितात. वाव, see? जणी बरं का. ओके. आणि त्या तिला सारखं काय बोलतात की कोणी नाती प्रीती नाही आती तू, एव्हरी डे वी गो यार, तू नाही आती. ते काउंट करतात किती वेळा डिच केला. हा. आणि ती का ती ती मला बोलते की ती म्हणते यू आर डिचिंग अस. हा. आणि ते का एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा. आणि ती म्हणते मला सध्या काही समजत नाही, मी नुसती हसते, पण मला असं वाटतं की आता मला हे थोडस सिरियसली बोलणं गरजेचं आहे. कारण ती म्हणते की मला हसूच येतं. कारण मी कधी ते फेस नाही केलं आणि माझ्या मला ते हसूच एवढं येते की मी जोरात हसते. तर मी म्हटलं कदाचित असं नको वाटायला की तू हसते याचा अर्थ ते घेतील आजच्या इंटरेस्टेड दिसते. सांगितलं I'm not comfortable. हा. पण तरी ते विचारतात बिचारीला. नाही ते काउंट करतात 3 वेळा झालं आता Oh, man. ये आणि बस ते म्हणतात यू एन्जॉय द गॉसिप. किती कठीण आहे. एका टाइम नंतर विचारणार नाही. आणि हे कठीण आहे तुमच्यासाठी, मला माहित आहे हे फार कठीण आहे, विशेष करून कॉर्पोरेट मध्ये की लोक विचारतात. अशा ठिकाणी ऑफिसच्या पार्टी होतात ज्या ठिकाणी फ्री आहे. तुम्हाला माहित आहे काही काही ठिकाणी फ्री आहे Yes. आणि तुम्हाला तिथे घेऊन जातात. लास्ट गेल्या वेळेस तर त्यांनी मला आम्ही सांगितलं यू मिसिंग इम्पॉर्टंट बसेस. हो. किती कठीण आहे. मी इमॅजिन करतोय काही गोष्टी म्हणजे की काय काय घडत असेल, पण स्टील हे फार कठीण आहे. आणि तुम्हाला अशा ठिकाणी राहायचं आहे, त्यांना तिथून सांगायचं की नाही आणि ते लोक काउंट करत आहे तुम्हाला, फार कठीण आहे. तुमचं वेगळं पण सिद्ध होत आहे. बट व्हेरी गुड प्रॅक्टिकल तुम्ही, कारण आपण पाहते की पॉल प्रॅक्टिकली विचारत आहे, व्यवहार उपयोगी सभ्यतेनं वागा. एवढंच नाही तर तो म्हणतो कष्ट करा, काम करा, आळशी राहू नका. मी तुम्हाला मागचं उदाहरण दिलं काही काही गोष्टींचे. सुवर्ण त्यांनी त्यावेळेस काय म्हटले, नरसोबाबा काय काय तर असं म्हटलं, काय तर नाव घेतलं, हा नरसोराव काहीतरी त्यांनी नाव घेतलं असं. आणि काहीतरी असतं असं की हे लोक काय करत आहेत की वेगवेगळे आळशी राहू नका, काम करा. असं पण आपण ऐकलं की एव्हरी टाइम पॉल काय करत आहे की तुम्हाला लोकांमध्ये राहत असताना कसं राहणं गरजेचं आहे, कसे तुम्हाला ते उदाहरणं, व्यवहार उपयोगी उदाहरणं तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही वेगळ्या. अजून तुम्हाला काय सांगता येईल, मला अपेक्षित आहेत काही आन्सर्स, म्हणजे ते मिळत नाहीत मला. अजून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात, तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर इतरांपेक्षा वेगळे आहात? आपलं हे आहे ना, ऍटिट्यूड जे आहे ना, ते म्हणजे असं एवढं चांगलं असलं पाहिजे की त्यांना कळायला पाहिजे की म्हणजे आपण पुढे चाललोय आणि ते काहीतरी असं काहीतरी घाण बोलतात, मग आपण आल्यावर तसे थांबायला पाहिजे. म्हणजे एवढं तुमचं प्युअर लाईफ असायला पाहिजे की जर समजा ते काही बोला लागलेले आहेत, वल्गर घाण असं काही बोलत आहेत आणि तो म्हणत आहे की तुमचं व्यक्तिमत्व असं असायला पाहिजे की ऍज सुन ऍज वी एंटर तो टॉपिक बंद व्हायला पाहिजे. आणि ते फर्स्ट टाइम पासून चालू व्हायला पाहिजे. जेव्हा ते तुम्हाला असं ग्रांटेडनी घेतात आणि तुम्हाला ते घाण बोलतात ना, तेव्हा पण त्यांना असं ओढायला पाहिजे, मग त्यांना कळेल. मग त्यांना कळणार. तो म्हणतो तो
तो म्हणतो की ओरडायला पाहिजे त्यांना पहिलाच, माहिती त्यांना समजेल की माझ्यासमोर बोलायचं नाही. तू असं काही केलंय का पहिलं? अच्छा, त्यानं हे केलेलं आहे, त्यामुळे तो गेला की तो टॉपिक बंद होतो. त्यानं ते केलेलं आहे की माझ्यासमोर हे असलं बोलायचं नाही, हे त्यानं सांगितलेलं आहे. मग ते टॉपिक बंद होतो, तो क्लोज होतो त्या ठिकाणी. व्हेरी गुड. म्हणजे असं पण आपल्याला दिसत आहे की एवढ्या व्यक्तीमध्ये तुमचं असावं की एखादा टॉपिक किंवा एखादी गोष्ट चालू आहे, तुम्ही त्या ठिकाणी एंटर केल्यावर ते त्या ठिकाणी थांबलं पाहिजे, कारण तुम्हाला ते पसंत नाही. ओके, ये ऊपर से गिराय असं कदाचित तुम्हाला म्हणतील. हे ऐकण्यात तुमच्या कधी आलंय का? ओके, तुम्हाला हे वाईट वाटेल पण हे असू दे बरं का तुमच्या बरोबर. गॉट इट? कि इसको क्या बोला ना, ये ऊपर से आया भाई, हा, ये स्वर्ग से गिरा है. हे जर तुमच्या बरोबर आहे तर हे चुकीचं नाहीये. तुमचं प्युरिटीचं जे लाईफ आहे ते जगणं पाहिजे. हा, मोस्ट ऑफ द टाइम हे म्हणजे पेनफुल पण आहे. म्हणजे तुम्ही एकटे राहता खूप टाइम, असं काही वेळ असं होतं की मेजॉरिटी आर समवन हू फॉलो यू ओनली थिंग्स. आणि मग तेव्हा तुम्ही म्हणजे इतकं इझी नाही आपल्याला असं वाटतं, पण मग ते खूप तकलीफ आहे. पण गॉड आपल्याला माहित आहे, गॉड इज ते स्टेटमेंट असं, शी इज टू बोरिंग, he is boring, she is too boring. शी वॉन्ट्स टू गो होम, शी वॉन्ट्स टू रन होम. Sometimes मेसेजच्या अगोदर असं बोलणं चांगलं आहे ना. You pour out your things. This is good. है ना, तुमच्या मनामध्ये असणाऱ्या गोष्टी. तुला काही बोलायचं आहे? Oh, you're this way thinking. तर माझ्याकडे बघायला लागला की मी विचार करायला लागलोय. Why don't you give your kids some space? Kids some space. का घरी जायचंय तुला त्यांच्याकडे? त्यांना थोडं स्पेस दे. Oh, is it? किती टेरेबल आहे, म्हणजे शास्त्राच्या फुल विरोधात आहे हे सगळं. किती कठीण आहे सगळं. अजून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी तुम्हाला यासाठी म्हणतोय की देर आर सर्टन थिंग्स ज्या तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. अजून थोडंसं डीप विचार करा, माझी इच्छा आहे. त्यांना आश्चर्य वाटतं की ड्युरिंग वर्किंग आवर्स जर नवऱ्याने किंवा मुलांनी कॉल केला ना, त्यांना खूप आश्चर्य वाटतं या गोष्टींचं. ओके, की कसं तुम्हाला नवरा का फोन करतो? म्हणजे काही जण असं म्हणतात कॅरिंग आहे, काही जण असं म्हणतात की Interfering आहे. स्पेस. इंटरफेरन्स आहे यांचा. आता हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहेच. म्हणजे आता तुम्ही घेऊन आहात आणि जर का तुमच्या फ्रेंड्सला कळतंय की यू आर स्टिल अ व्हर्जिन, यू हॅवंट हॅड एनी सेक्शुअल रिलेशनशिप बिकॉज यू आर फॉलोइंग गॉड, तर म्हणजे तुम्ही मतिमंद झाले. तुम्ही काहीच करू शकत नाही लाईफ. True, 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 true. हे कसं शक्य आहे? कसं होतं? तिघांना असं वाटतं एकत्र. हा ना. Every time. आडवे सध्या म्हणते मी मागे नाही. राईट, दिस इज ट्रू. हे फार कठीण आहे, आणि जसं तुमचं वय वाढतं आणि स्टील यू आर मेंटेनिंग दॅट, तर हे फार कठीण आहे. व्हेरी गुड. ओके, मी तुम्हाला हे यासाठी विचारत आहे कारण बाहेरच्या लोकांबरोबर कसं वर्तणूक ठेवावी हे फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि तिथून आपण आता जम्प घेत आहे प्रभूच्या येण्याकडे. आणि त्यामुळं माझी ही इच्छा नाहीये की तुम्ही हे मागचं विसराव, कारण हे आपलं कोर आहे. आपलं हे कोर आहे. आपण वारंवार मंडळीला या संदर्भात शिक्षण दिलेलं आहे की तुमचं बाहेरच्या लोकांबरोबर काउंटिंग कसं असावं. मी तुम्हाला एक क्लू देत आहे. ओके, आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. हे माझ्यापासून सुरू होतं, पण हे सगळं तुमच्याकडे आहे. हे काउंट करा. जर तुम्ही, मी पुन्हा सांगत आहे बरं का, जर तुम्ही बाहेरच्या लोकांच्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहात, म्हणजे जे ते करत आहेत त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही रुची ठेवताय, रुची म्हणजे माहिती तुम्हाला की तुम्हाला तिकडं जायचं आहे, ओढ आहे तुम्हाला. काय तुम्हाला त्या ठिकाणी ओढ आहे की तुम्हाला हे करायचंय, तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. लक्षात घ्या, हे फार डेंजरस आहे, कारण तुमचा कल बाहेरच्या लोकांच्या बाजूला आहे. तुम्ही तिकडं झुकत चाललेला आहात, हे ती चिन्ह आहे. म्हणून त्यांच्याबरोबर कसा व्यवहार ठेवावा, त्यांच्याबरोबर सभ्यतेने व्यवहार ठेवावा. दुसरी गोष्ट, तुमचं कर्तृत्व हे एवढं स्ट्रॉंग त्यांच्यासमोर असावं की त्यांना समजावं की ही अलोन कॅन हँडल अँड मॅनेज द थिंग्स. त्याला आमच्या कुबडीची गरज नाहीये. तुम्हाला समजलं की ही इज वेल, म्हणजे म्हणतो ना आपण की वेल ऑक्युपाइड विथ थिंग्स व्हॉट ही हॅव. खूप जबरदस्त ह्याच्याकडे गोष्टी आहेत, ह्याच्याकडं लोक आहेत ह्याचे, ज्याच्यावर तो फर्म आहे, त्याच्या आजूबाजूला तो समुदाय आहे, जे लोक त्याला खंबीरपणे साथ देत आहेत.
आणि तो खूप सुंदर रीतीने सेक्युअर आहे त्या गोष्टींमध्ये, कारण तो कर्तृत्ववान आहे. आणि म्हणून पॉल थेसलिकाच्या लोकांना म्हणतोय की तुम्ही सभ्यतेने वागा, पण तुम्ही कर्तृत्ववान असा. मला कष्ट करा, कर्तृत्ववान असा. तो इथंच नाही म्हणत, तो म्हणतो की स्वस्थ राहा, म्हणजे तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहा. तुम्ही एकदम छान, म्हणजे व्हेरी सॅटिस्फाईड व्हॉट यू हॅव. म्हणजे ते जे करत पीपल एन्जॉय ना, नाईस, आय कांट डू इट. मैंने कर, तुम पीते हो, मैं नहीं कर सकता, वेरी सैड. इफ यू आर डूइंग दैट, तुम्ही स्वस्थ नाही, तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात. अच्छा मस्त, एन्जॉय. I can't do it. Sunday, no church. I can't come. Sad. अरे नहीं ना, I miss it. तुम संडे जा रहे हो पिक्चर को? मैं नहीं आ सकता, चर्च है. Very bad. अरे जे प्रिव्हिलेज आहे त्या प्रिव्हिलेजला आपण काय करत आहोत? खाली मारत आहोत. आणि त्यामुळे आपण स्वस्थ नाहीये, आपण सॅटिस्फाईड नाहीये, आपण सॅटिस्फाईड नाहीये. आणि म्हणून पॉल काय म्हणतो की आपला कारभार करा, हातांनी काम करा, आणि याची तुम्हाला हाऊस असू दे. मला काय असू दे? तुम्हाला हाऊस असू दे. म्हणजे तुम्ही एन्जॉय करत आहात. व्हॉट यू हॅव, यू आर एन्जॉयिंग दॅट फॅसिलिटी. ज्याला महत्व द्यायचंय, ज्या गोष्टींना बिलकुल राहायचंय, त्या गोष्टी माझ्या आहेत. आपण त्याच्यासमोर हात बल क्या करू भाई. आणि मी तुम्हाला सांगू, इट्स नॉट अबाउट ड्रिंक्स अँड स्मोकिंग. नाही, मी ह्याच्याबद्दल बोलत नाहीये. हे फार नंतर येतं, म्हणजे ह्या कृतींमध्ये येतं. तिकडे मी जातच नाहीये. आय एम व्हेरी फोकस्ड, खूप फोकस्ड आहे मी त्याविषयी, की तुमची जी मानसिकता, तुमचं हार्ट आहे त्याच्याविषयी. तुमचं हार्ट, तुमची मानसिकता काय, नंतर त्या कृती येत आहेत. त्या कृतींकडे जाऊ पण नका, त्या कृतींविषयी विचार नका करू. मी म्हणत आहे तुमचं हार्ट काय म्हणत आहे. मग तुम्हाला माहित आहे, काही जण आहेत ना, जे ख्रिस्ती काही जण आहेत, जे म्हणतात ना, आम्ही ना, नाही बाबा, आम्ही तर ड्रिंक्स, आम्ही तर स्मोकिंग नाही, पण आत पूर्ण काळं भरलंय. नुसतं काय, नुसतं काळं भरलंय. म्हणजे काय माहितीये का, किती मन मारायचं नाही हो राय, पण जाऊ दे, मी तर ना चांगला राहतो बाबा. म्हणजे मन मारून चांगलं राहतो. मला असं वाटतं नाही, काय करायचं, राहू दे. आता जायचं तर आहे चर्चला, जाऊ द्या, बायबल करूया काहीतरी. म्हणजे आय एम नॉट हॅपी ॲट ऑल. म्हणजे ख्रिस्ती जीवनामध्ये मी आनंदीच नाहीये. मग काही जण फ्रस्ट्रेट होऊन या जीवनामध्ये व्यसनाधीन होत आहेत. पण सगळ्यात डेंजरस व्यसनाधीन हे आहेत, जे लोक हे करत नाहीत, पण आतमध्ये घाण घेत बसलेत. दॅट्स बॅड, दॅट्स व्हेरी बॅड. कारण तुमची आंतरिक इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यासारखं व्हावं, पण कारण तुम्हाला समाजाचं बॉन्डेज आहे, तुम्ही करत नाही. देवाचं भय नाही आहे तुम्हाला समाजाचं बॉन्डेज आहे, आणि म्हणून तुम्ही करत नाही. पॉल म्हणतो तुम्हाला काम करायची हौस असाल, तुम्ही सभ्यतेने त्यांची वर्तणूक करा. व्हेरी फोकस्ड. किती जबरदस्त आहे बघा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की हे आपण कधी विसरू नये, कारण आपण ज्या टॉपिक कडे जात आहे तर टोटली त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की आता काय होणार आहे. पण हे होत असताना ह्या गोष्टींसंदर्भात आपण विसरू नये. कदाचित ते लोक तुम्हाला वेड्यात काढत असतील जगातील, ठीक आहे, तुम्हाला बघून माना डुलवतील आणि तुम्हाला म्हणजे की हा काही बरोबर नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःहून ह्या निर्णय घ्या, या गोष्टी करा. तुम्ही स्वतःहून ते करायला पाहिजे. Nobody will come and take you your hand and चल रे इधर से चल भावा, इधर नहीं करने नहीं, तुम वहां पे जाने ही वाले हो. तुम्ही प्रत्येक जण तुमच्या ऑफिसला तुम्ही जाता, तुमच्या कॉलेजला तुम्ही जाता, तुमच्या स्कूलला तुम्ही जाता, तुम्ही जाणारच आहे. तुमच्या घरामध्ये, आजूबाजूला, शेजाऱ्यांमध्ये तुम्ही जाणारच आहे. ते लोक तुम्हाला क्रॉस होणारच आहेत. तुमचं वेगळं पण कसं जपायचं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे.
जर तुम्ही प्रभूमध्ये संतुष्ट नाही आहे ना, तर तुमचा कल तिकडे जाणार आहे, त्यांच्या प्रमाण होण्याचा, त्यांच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा. कारण मी तुम्हाला आठवतो एक उदाहरण दिलेलं की सॅटन जेव्हा तो बोलवतो, ही ऑलवेज कम्स विथ ऑफर. तो कधीच असं येत नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर काय ऑफर्स असतात, 1 लो 10 फ्री आहे. म्हणजे साधी साधी ऑफर नाही आहे त्याची. आणि कधी तर म्हणतो फुकट येऊन घेऊन जा, काहीच करू नको. म्हणजे एवढ्या ऑफर्स घेऊन येतो तो. अरे किती कठीण, किती चांगलं आहे हे जवळीक, आणि आपण तिकडे आकर्षित होतो. नका हो त्या गोष्टींना आकर्षित, नका जाऊ तिकडे. तुम्ही वेगळे आहात, तुमचं वेगळं मागणं आहे, तुमचं पाचारण वेगळं आहे, तिकडे लक्ष द्या. म्हणून व्यवहार उपयोगी पॉल जे म्हणत आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. कष्ट करा, संतुष्ट राहा, जगावर फोकस करू नका, ख्रिस्तावर फोकस करा. जग तुम्हाला वेड्यात काढत, जग तुम्हाला अजून वेगवेगळ्या गोष्टी. मला अजून आठवतं, मला माहित नाही की तुमच्या इकडं तुमच्या भाषेमध्ये हा शब्द आहे का. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ना, घाटी गड एक शब्द आहे ज्याला म्हणतात बुळ्या. बुळ्या बुळ्या माहिती आहे तुम्हाला हा शब्द, कधी ऐकला तुम्ही? बुळ्या किंवा बुळा, कोणी ऐकला हा शब्द? सांगलीवाले ऐकले, सांगली कोल्हापूर हा शब्द आहे बुळ. कोणाला म्हणतात माहिती हा शब्द? त्याला काही येत नाही, त्याच्याकडे क्षमता नाही, त्याच्याकडे क्षमता नाही. आणि तुम्हाला माहिती आहे हे कोण बोलतात? हे बहुतांश वेळेस जर तुम्ही स्ट्रेट राहता ना, जर तुम्ही स्ट्रेट राहता, जर तुम्ही सत्यानं वागता, जर तुम्ही इतरांप्रमाणे वागत नाही, तर त्याला म्हणतात बुळा आहे. हा कामाचं नाही, कारण आमच्यासारखं नाही ना. कारण आमच्यासारखं नाही. समजा तो असं काही एकदम अग्रेसिव्हली काही गोष्टी करत नाही त्यांच्यासारख्या, घाणेरड्या शिव्या देत नाही, घाणेरड्या शिव्या देत नाही, त्याच्यासारखी चोरी मारी करत नाही, त्याच्याप्रमाणे अजून काही गोष्टी करत नाहीच बुळे आहे. अरे किती कठीण आहे. अरे जग असं संबोधत आहे का? ऍब्सोल्युटली संबोधत आहे. म्हणून मग लाजे खाजे का तर काय करायचं नाही, मी पण तुमच्यातलाच आहे. डोंट डू दॅट. हे नका करू, हे नका करू. म्हणून पुढे जात असताना मला तुम्हाला ही आठवण करून द्यायची आहे की जग मोठ्या प्रवाहात चाललेलं आहे. ओके, आणि तुमचं वेगळं पण सिद्ध होणं गरजेचं आहे. तुमचं वेगळं पण काय व्हायला पाहिजे? सिद्ध व्हायला पाहिजे की तुम्ही वेगळे आहात. तुम्हाला ड्रास्टिक निर्णय घ्यावे लागतील. टेक इट. ओके, ड्रास्टिक निर्णय घ्यावे लागतील. ड्रास्टिक निर्णय घ्या, हे आवश्यक आहे. आता वचन 13 पासून आपण पुढे जाऊ. अध्याय 4 वचन 13 पासून अचानकपणे आपल्याला दिसतं की पॉल पवित्र जीवन, प्रीती, जबाबदारपणा, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि फोकस ह्या गोष्टींवरून पॉल सरळ डायरेक्ट कुठे येतो माहितीये का? प्रभूचं जे पुनरागमन आहे, प्रभू जो पुन्हा येणार आहे इकडे येतो. हा टॉपिक एकदम वेगळा आहे. तुम्ही बघा की अचानकपणे एक वेगळ्या टॉपिक, तो बंधुजन हो, म्हणजे एक नवीन टॉपिकला पुन्हा हात घातलेला की ब्रदरांस. आता काय म्हणताय बघा, महानिद्रा पावलेल्या जणांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, अशी आमची इच्छा आहे. मी जेव्हा तर रिसेंटली जेवढे अंत्यविधी झाले, जेवढ्या अंत्यविधीला आम्ही गेलो आणि मी आणि प्रीता असे बाजूला थांबलेलो. आणि पाळक वर्ग आम्ही कितीदा बघितलं, पाळक वर्ग असो, लोक असो. मी स्नेहाकडे वाचत असताना नीट लक्ष दिलं की ती कशी वाचते. तर मी कसे वाचतात तुम्हाला सांगतो. बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जणांविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा आहे. कित्येक जण असे वाचतात, तुम्हाला माहित आहे? कित्येक जण असे वाचत आहेत. का मला माहित नाही, पण असं चुकून होत आहे सगळ्यांकडून. का माहित नाही, पण चुकून होत आहे, प्रत्येकाकडून होत आहे. जेवढ्यांदा हे होत आहे तेवढ्यांदा पाहिलेलं आहे की असंच वाचणं देत. कारण कदाचित ते एवढं तोंडवळणी पडलेलं आहे फर्स्ट थिंग की ते असं वाचायचं. कदाचित आपल्या माइंड मध्ये तसंच ऑलरेडी गृहीत धरलेलं आहे म्हणून आपण तसं वाचत आहोत, पण तसं नाहीये. त्यामुळं
पॉल म्हणत आहे की तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे, की तुम्ही आजान नसावं, तुम्हाला माहिती असावी की त्यांचं काय होणार. अचानकपणे हा वेगळा टॉपिक आपल्याला दिसत आहे, वेगळा टॉपिक करतो जाते. का बरं हे जात आहे? तर काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टींकडे आपण पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी मंडळी जी आहे, जी थेसलिकाची मंडळी आहे, त्यांच्या त्या विश्वासणाऱ्यांच्या लोकांमध्ये एक प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे की ख्रिस्त येण्यापूर्वी आमच्यातील काही विश्वासणारे जर मरण पावले तर त्यांचं काय होईल. आमच्यातील जर विश्वासणारे काही मरण पावले तर आमचं काय होईल. कारण ख्रिस्त येणार बोललेलं आहे आणि हे गृहीत आहे, हे समजणं आहे की प्रभू येणार आहे, लवकर येणार. तो कधी येणार आहे माहित नाही. मग त्यांच्यामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचं असं भय निर्माण झालेलं आहे की जर तो आला आणि तो येण्या अगोदर मग जर कोणी मेलेला आहे तर त्यांचं काय होणार आहे. आणि त्याविषयी प्रश्न आहेत आणि ते प्रश्न पौलाकडे पोहोचलेले आहेत की हे प्रश्न विचारण्यात येतात. मला तुम्ही सांगा की कुणी सांगितले असतील हे प्रश्न त्यांना. तुम्हाला काय वाटतं की पॉल हा विषयाला हात घालवत आहे? उत्तर तुम्हाला माहित आहे बरं का. ओके, तुम्हाला काय वाटतं की हे प्रश्न कसे पौलाला समजलेले आहेत? व्हेरी गुड. कोणी सांगितलं? तिमोथी. कारण का बरं? तिमोथी येऊन गेलाय. तिमोथी काय केलंय? तिमोथी येऊन गेला आणि तिमोथीने अनेक गोष्टी पौलाला जाऊन सांगितलेल्या आहेत. आणि मग पॉल काय करत आहे? त्या एक एक जे प्रश्न आहेत तो ते प्रश्न मांडत आहे. या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्ही काही गोष्टी विचारलेल्या आहेत आणि आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की जे महानिद्रा ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्याविषयी तुम्ही आजान नसावं. तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की काहीतरी घडलेलं आहे, काहीतरी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? तर जो ख्रिस्ती मनुष्य आहे, ख्रिस्ती मनुष्य आहे, त्याचं मरण आहे. त्याचा मरण हा शेवट नाही. ख्रिस्ती मनुष्याचं मरण हा शेवट नाही. का शेवट नाही? तर येशू पुन्हा येणार आहे आणि मृत विश्वासणाऱ्यांना उठवणार आहे आणि जसं जिवंत विश्वासणाऱ्यांनाही स्वतःकडे घेईल, सदैव आपल्या जवळ ठेवेल आणि प्रभूकडे घेऊन जाईल. तो म्हणतो याच्याविषयी तुम्ही आजान नसावे, तुम्हाला माहिती असावी याची. हे समजून घ्या. मला तुम्हाला हे सांगणं आवश्यक आहे की हा जो एक अध्याय आहे आणि हा जो पोर्शन आहे, हा एक पोर्शन रॅप्चर म्हणजे लोकांतरण जे होणार आहे याच्याविषयी फार मोठ्या प्रमाणात दुजोरा देतो. लोकांतरणाविषयी म्हणजे रॅप्चर विषयी जेवढं प्रगटीकरण बोलत नाही तेवढं थेसलिकाचं हे जे वचन आहेत या वचनामध्ये फार स्पेसिफिकली रॅप्चर संदर्भात सांगितलेलं आहे की लोकांतरण होणार आहे. का असं बोललेलं आहे? तर पॉल या ठिकाणी जी गोष्ट या मंडळीला सांगत आहे, अजिबात काही असं सनसनाटी माहिती त्यांना तो लिहित नाही. असे सनसनाटी न्यूज, ब्रेकिंग न्यूज पॉल काही देत नाही की काय होणार आहे. तर पॉल या ठिकाणी असं म्हणत आहे की शोक जो आहे, जो तुम्ही दुःख करता, ते दुःख आशेविना होऊ नये. तुमच्या दुःखामध्ये आशा असणं गरजेचं आहे. हे फार गरजेचं आहे, हे फार आवश्यक आहे. दोन प्रकारचे दुःख आहेत बरं का. त्या दोन प्रकारच्या दुःखांकडे आज मला तुम्हाला न्यायचं आहे. पहिलं दुःख असं आहे, बंधुजनो हो, महानिद्रा पावलेल्या जणांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. ओके, आता हे फार इम्पॉर्टंट आहे. बाकीचे म्हणजे पुन्हा जे बाहेरचे, जे जगातले, ते दुःख करतात. ते काय करतात? ते दुःख करतात, ते आशेविना दुःख करतात. आणि तुमचं जे दुःख आहे ते आशेवर आधारित दुःख असू दे. म्हणजे दोन प्रकारचे दुःख आहेत. विश्वासणारे जे आहे ते खेद करू शकतात का? ते खेद करू शकतात. पॉल असं अजिबात म्हणत नाही की विश्वासणाऱ्यांना रडू नका बरं का, तुम्ही रडायचं नाही, असं पॉल म्हणत नाहीये. पॉल असं म्हणत आहे की जेव्हा दुःख होतं, जग कसं दुःख करतं की ही आता आमची अंतिम निराशा आली, ह्याच्यानंतर देयर इज नो न्यू लाईफ. आणि मग ते काय करतात? हो हो, माणूस गेला हो आमचा, तो मेला हो आमचा, आणि त्या मृत्यू संदर्भात ते दुःख करू लागतात. आणि ते दुःख अनस्टॉपेबल असतं. त्यांची आशा अजिबात उरलेली नाहीये की आम्ही ह्या व्यक्तीला परत भेटणार आहोत. आमचं संपलेलं आहे आता या व्यक्तीसंगती असणारे संबंध संपलेले आहेत. या व्यक्तीला परत आमचं भेटणं नाहीये, ह्या व्यक्तीबरोबर आमचं बोलणं नाहीये. आणि त्यामुळं त्यांचं दुःख जे आहे ते असं काही बाहेर येतं, जगाचा जो शोक आहे ती त्यांची अंतिम निराशा होऊन जाते. अनेक लोक नैराश्यामध्ये जातात, अनेक जण काय होतात? नैराश्यात जातात, डिप्रेस्ड होतात, कारण दे हॅव लॉस्ट समवन विच इज व्हेरी क्लोज.
आशेविना ते राहतात. पण ख्रिस्ती दुःख तसं नाहीये. जगाचा शोक वेगळा आहे आणि जे ख्रिस्ती आहेत, विश्वासणारे आहेत, त्यांचा शोक वेगळा आहे. आपण पाहतो की बाकीचे लोक जे आहेत ते तुम्ही खेद करतात. आणि खेद कसा असतो माहितीये का, की आता ह्याच्या पुढं परत त्या व्यक्तीला पाहणं नाही, आता ह्या व्यक्तीसंगती परत कधी बोलणं नाही. आणि तो आंतरिक खेद मनाला खूप वेदना देऊन जातो. आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा मित्र लाजार जो आहे, तो ज्यावेळेस मेला त्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तानं केलेला खेद पाहतो, की त्याला झालेलं दुःख आपण पाहतो आणि त्याचं रडणंही पाहतो. पण हे रडणं, हा खेद जो आहे तो दुरावण्याचा आहे, पण आशा आहे की आम्ही परत भेटणार आहोत. त्यामुळे रडणं आहे का? रडणं बिलकुल आहे. दुःख आहे का? दुःख बिलकुल आहे. पण त्या दुःखामध्ये आशा आहे. दुःखामध्ये काय आहे? दुःखामध्ये आशा आहे. आणि इथं प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा जगापासून किती वेगळा आहे हे दर्शवतो. तुम्ही आणि मी अनेक जण म्हणजे कबरेजवळ गेलो असेल, अनेक जणांची आपण अंत्यविधी पाहिली असेल. इथं कोणी असं आहे की जे अंत्यविधीला कधी गेले नाही? ख्रिस्ती अंत्यविधीला कोण बसले इथं? असं नाही. आपण प्रत्येक जण अंत्यविधीला गेलेलो आहोत. अंत्यविधीला गेल्यावर कबर असते आणि कबरेजवळ जे पाळक असतात ते काही शास्त्र भाग वाचतात. शास्त्र भागातील हा एक शास्त्र भाग आहे, तोही वाचण्यात येतो. आणि मग घोषित करण्यात येतं की पहा, हा शेवट नाहीये. मला माहित नाही की किती जण हे सिरियसली घेतात, किती जण हे कान देऊन ऐकतात. पण मी तुम्हाला हे एकदम म्हणजे कन्फर्म सांगतो की हा विश्वास केवळ ख्रिस्ती विश्वासामध्ये तुम्हाला आढळतो, की हा आपला शेवट नाही. किती अद्भुत अभिवचन आहे की हा आपला शेवट नाही. आणि प्रत्येक जण प्रभूच्या वचनातून हे घोषित करतात की प्रियानो, हा आपला शेवट नाही, कारण आपला प्रभू येणार आहे आणि तो आपल्याला त्याच्याबरोबर घेणार आहे. हे अनंतकालिक दुःख नाहीये. किती अद्भुत अभिवचन, ही किती अद्भुत आशा आपल्याला मिळते की हा आपला अंत नाहीये. प्रियानो, अनेकदा ख्रिस्ती सेवक वर्ग ते येऊन आपल्या घरामध्ये येतात आणि ते आपल्याला येऊन म्हणतात की पॉझिटिव्ह राहा. भावनिक रीतीनं ते सकारात्मक आपल्याला राहण्याचा विचार करत. कोणीतरी तुमच्या घरात गेले, बी पॉझिटिव्ह, लक्षात घ्या, नाही आपण भेटणार आहोत, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. लक्षात घे, हे शिक्षण जे आहे हे पॉझिटिव्ह सकारात्मक राहण्याचं नाहीये. हे शिक्षण असं नाहीये. हे शिक्षण आपल्याला सांगतं की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवा. हे सकारात्मक राहायला नाही सांगतं बरं का. हो, पॉझिटिव्ह राहा बरं का, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह फील कर, पॉझिटिव्ह फील कर. लक्षात घेऊ, आपला प्रभू येणार आहे. हे तुम्हाला पॉझिटिव्ह बनवत नाही. हे सांगत आहे की ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. हे सत्य आहे. आणि हेच महासत्य जे तुम्हाला आणि मला ठाऊक आहे, त्याच्यावर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा. त्याच्यावर ख्रिस्ती विश्वास आधारित आहे. आणि पॉल ही गोष्ट त्या लोकांना सांगत आहे, थेसलिकाच्या लोकांना, की तुम्ही जगासारखे नाहीये, आशाहीन नाहीये तुम्ही. म्हणून तुम्ही ज्यावेळेस दुःख करता, ते दुःख आशाहीन नको आहे, आशा आहे. आता पुढे गेल्यावर पॉल त्या संदर्भात अधिक स्पष्टपणे सांगतो. विश्वासणाऱ्यांचं अंतिम अस्तित्व ते नाहीये. मरण हे अंतिम अस्तित्व नाहीये. जीवनाचा शेवट तो नाहीये. मृत्यू हा नैसर्गिक आहे, नक्की आहे, पण तो अंतिम तुमचं जे अस्तित्व आहे ते नाहीये. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं आहे तर समजा तुम्ही तुमच्या प्रियजनांना स्टेशनला सोडायला जाता. विशेष करून मुलांना किंवा आई वडिलांना तुम्ही स्टेशनवर सोडायला जाता. आणि कदाचित तुमचा मुलगा किंवा तुमचे आई वडील शिक्षणासाठी लांब चाललेले आहेत, तर तुम्ही जाता. आणि गेल्यानंतर तुम्हाला हे ठाऊक आहे की ह्याला आम्ही 1 वर्षानंतर भेटू, 2 वर्षानंतर भेटू. आणि मग तुम्हाला रडू कोसळतं. मग रडू कोसळतं आणि तुम्ही रडता. रडणं याचा अर्थ हा आहे का हाय हाय आता परत आमची भेट नाही. ते एक भावनिक आहे. आणि भावनिकतेने तुम्ही काय करता, त्या ठिकाणी रडता, एकमेकांच्या गळ्यात पडता.
पण आशा आहे की तुम्ही यू आर गोइंग टू मीट हिम. कदाचित तुम्हाला उद्याच आठवण येईल, तुम्ही उद्याच बस पकडून तुम्ही जाल, तुम्ही त्याला भेटाल. पण त्या घटकेला, त्या वेळेला तुम्हाला काय आहे, तुम्हाला ती वेदना आहे, दुरावण्याची एक वेदना आहे. आणि तो तुम्ही त्या ठिकाणी काय करता, हळवे होता. आणि हळवे होऊन रडता याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही आशाहीन होता. तुमची आशा आहे, तुम्ही भेटणार. मी फक्त एकदाच सोडताना कुणाला तरी रडलोय, आणि ते म्हणजे एलियाला. एली जेव्हा फर्स्ट टाइम कतारला झालेला, मला अजून आठवते की मला इतकं ते जड झालेलं माझं अंतःकरण की असं नाही की ह्याला परत कधी भेटणार नाही. पण तो फर्स्ट टाइमच चाललेला, आणि त्यावेळेस मला एकदम भरून आल्याने माझे डोळे पाणावलेले होते, मी रडलो त्यावेळेस की फर्स्ट टाइम यार तो झालेला आहे. पण आशा होती की नाही, वी आर गोइंग टू मीट हिम समडे, तो येईल किंवा आम्ही जाईल. पण हे आवश्यक आहे की आशा आहे त्या ठिकाणी. आशा ही नाही का, पण आशा ही नाहीये. इन अ सेम थिंग पॉल या लोकांना समजावून सांगते की कोणी जर मृत झालेला आहे, अहो काही घाबरू नका, काही घाबरू नका. कारण का, आशा आहे, आपला विश्वास आहे. कारण पुनरुत्थित झालेला जो प्रभू आहे तो असा तसा नाहीये. कारण बघा, इथून पुढे 14व्या वचनापासून तो एक्सप्लेन करतो. एक्सप्लेनेशन काय काय बघा. तो म्हणतो येशू मरण पावला व उठला, कॉमा. जेव्हा आपण म्हणतो ना येशू मरण पावला, त्याच्या बरोबर हे जोडणं आवश्यक आहे की तो उठला. येशू मरण पावला, हो मरण पावला सत्य आहे. इन अ सेम लाईन तो उठला. उठल्यावर कॉमा आहे, आणि मग एक सत्य बाहेर येतं. काय सत्य आहे, असा जर आपला विश्वास आहे, जर तुम्ही इथं बसलेले आहात आणि असा जर आपला विश्वास आहे, जगाचा आहे नाहीये, तुमचा आहे, विचार करा. असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे म्हणजे येशू प्रमाणे थेसलोनिकाचे लोक जे रिसंट ख्रिस्ती झालेले आहेत, 3 आठवड्याची ख्रिस्ती, मोठ्या संकटातून गेलेले आहेत, कोर्ट केस झालेले आहेत, त्याच्यामध्ये जामिनावर सुटलेले आहेत, असे हे लोक प्रश्न विचारतात की आमच्या पूर्वी जे मेलेले आहेत त्यांचं काय होणार आहे. किंवा कधीच मी विश्वासामध्ये चालत आहोत आणि कोण तर मेलं तर ते प्रभूला पाहतील का बाबा. आम्हाला प्रश्न आहे पॉल, आम्हाला तू सांग. आणि पॉल त्यांना माहित आहे, महानिद्रा घेतलेल्यांविषयी अहो तुम्ही आजाद नसावं, तुम्हाला ही माहिती असावी. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जगासारखे नाही आहात. माझा घसा कोरडा झालाय बरं का, ह्या संपूर्ण थेसलोनिकाचं पत्र शिकवताना, की तुम्ही जगासारखे नाही आहात. तुम्ही ह्या जगासारखे नाही, तुम्ही ह्या जगासारखे विचार नका करू, तुम्ही ह्या जगाच्या मागे नका जाऊ. पॉल पुन्हा सांगत आहे की बघा, जे महानिद्रा पावलेले आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही आजाद नसावं. कारण तो असं म्हणत आहे, जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावलेले आहेत त्यास देव त्यांच्या बरोबर आणेल. म्हणजे जे पहिला मेलेले आहेत त्यांना तो म्हणतो देव त्याच्या बरोबर आणेल. अरे बापरे, तो इथेच नाही थांबत. तो असं म्हणतो, प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असेवरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जावणार नाही. तो म्हणतो पुनरुत्थान आपल्या आशेची पायाभरणी आहे. पुनरुत्थान आपल्या आशेची म्हणजे एखादं महान मोठं असं बिल्डिंग उभी राहत आहे, त्याची पायाभरणी जी आहे ते ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. त्याचा पाया ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. तुमचा जर विश्वास आहे की तुमचा आणि माझा तारणारा प्रभू वधस्तंभावर मेला, त्याच्या बरोबर तुमचा विश्वास असायला पाहिजे की तो पुनरुत्थित झाला. त्याच्या पुनरुत्थानावर जर तुमचा विश्वास आहे तर हा विश्वास आहे की तो तुमचा आणि माझा प्रभू तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे. म्हणून आपलं दुःख, आपला क्लेश हा जगासारखा नाहीये. जगामध्ये आशाहीनता आहे, आशाहीनता आहे. कुठलाही धर्म किंवा कुठलंही शिक्षण तुम्हाला सांगते, ओ हा मेला, हा ह्याचं कर्माचं फळ भोगेल, अरे ह्यानं जे कर्म केलेले आहेत त्याचं ते होईल, अरे कदाचित ना असं होईल की मांजर बनेल, कदाचित नाही मला वाटतं कुत्रच बनेल ह्याच्या कर्माप्रमाणे. कर्मावर आधारित जीवन आहे का? नाही, कर्मावर आधारित नाहीये, ख्रिस्ताच्या कर्मावर आधारित आहे. तुमचं नीतिमत्व हे तुमच्या कर्मावर नाहीये. तुम्हाला जे नीतिमत्व मिळालेलं आहे ते ख्रिस्ताच्या नीतिमत्वाद्वारे मिळालेलं नीतिमत्व आहे. तुम्हाला जे काउंटिंग झालेलं आहे ते ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे.
म्हणून यू आर सो फर्म की तुमचा आणि माझा प्रवेश स्वर्गात होणार आहे, कारण ख्रिस्तानं वधस्तंभावर दिलेल्या प्राण त्याचं नीतिमत्व हे तुम्हाला आणि मला ग्राह्य धरण्यात आलं. आणि म्हणून आपण सो रिलॅक्स्ड आहोत. पॉल म्हणतो रिलॅक्स व्हा, कारण पुढचं वचन आपल्याला त्या रिलॅक्सेशन विषयी सांगतं. नॉट ऑर्डिनरी मॅन. कोणी तुमचं ऑर्डिनरी व्यक्तीनं पाप घेतलेलं नाहीये. कोणी घेतलंय ते म्हणतो देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, म्हणून तुम्ही जगासारखे नाही आहात. कसलं अभिवचन आहे बघा. म्हणून आज जर जग तुम्हाला बाहेर जाताना माणूस काय बरोबर नाहीये, काय वेडेपणासारखा राहतो हा, किंवा अन्य काही गोष्टी तुम्हाला बोलत आहे, जग तुम्हाला वेड्यात काढत आहे, डोंट बी अफ्रेड. लक्षात घ्या, ते जग ज्यावेळेस जगात जळेल ना, अग्नीत जळेल, तेव्हा तुम्ही उभे असाल. हे जग जे थट्टा मस्करी करत आहे, हे जग जे वाईट रीतीने आज वागणूक करत आहे, ते ज्यावेळेस जळेल त्यावेळेस तुम्ही उभं राहाल, कारण ख्रिस्तानं तुमच्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण व्हायला. अहो, त्याने स्वतःच रक्त देऊन तुम्हाला विकत घेतलंय. आज जग तुम्हाला वेड्यात काढत आहे, नो वरीज, काय हरकत नाही, घाबरून जाऊ नका. आणि म्हणून पॉल म्हणत आहे की येशूच्या पुनरुत्थानाकडे आपलं लक्ष लावा. ख्रिस्ताचं पुनरुत्थान विश्वासणाऱ्यांची पुनरुत्थानाची हमी आहे की तुम्ही पण पुनरुत्थित होणार आहे. जर समजा प्रभूचं येणं आज होईल, जे कोणी ख्रिस्तामध्ये पहिला मृत्यू पावलेले आहेत ते त्याच्या समवेत येतील. नंतर जिवंत असे आपण त्याच्याबरोबर जाऊ. येशू मरण पावला, येशू उठला, म्हणून ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत तेही उठवले जातील. हे आवश्यक आहे. करिन्थकरास पहिलं पत्र आणि 15वा अध्याय याच्यामध्ये पॉल पूर्णपणे पुन्हा प्रथम फळासंदर्भात सांगतो. प्रथम फळ कोण आहे माहितीये का? प्रथम फळ जे असतं, जे प्रथम फळ असतं. म्हणून तुम्ही बघा, मला वाटतं बायबल स्टडी मध्ये मी घेतलं का प्रथम की तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने, तुमच्या वेळ प्रथम जी काही गोष्ट आहे त्यानं काय करा, देवबापाला अभिवादन करा. गिव्ह बेस्ट टू हिम, व्हॉट एव्हर बेस्ट यू हॅव, बेस्ट द्या त्या सगळं त्याला. म्हणजे असं नाही की सेकंडरी थर्डली होईल असेल तर हे असं नाहीये. प्रथम जे फळ असतं ते फार इम्पॉर्टंट असतं. प्रथम फळ कोण आहे माहितीये का? प्रथम फळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रथम फळ हे दर्शवते की येणारं पीक कसं असणार आहे. प्रथम फळ काय दर्शवतं की येणारं पीक कसं असणार आहे. जर आपण करिन्थकरास 15व्या अध्यायात गेलो आणि पुनरुत्थित झालेल्या प्रभूला ज्यावेळेस म्हटलेलं आहे की तो आपलं प्रथम फळ आहे, पुनरुत्थानाचं प्रथम फळ, हे दर्शवतं की येणारी जी संतती आहे ती कशी असणार आहे. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे की ख्रिस्त पुनरुत्थानाचं प्रथम फळ. पुनरुत्थानाचं प्रथम फळ हे दर्शवतं की त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक हेही पुनरुत्थित होणार आहेत. आणि पॉल करिन्थच्या लोकांना ते सांगतो, तुम्ही आणि मी जे इथं बसलेलो आहोत, तुमचा आणि माझा जर विश्वास आहे की तो पुनरुत्थित झालेला आहे, डॅम शुअर आहे की तुम्ही आणि मी पुनरुत्थित होणार आहे. म्हणून हे जग जर तुमच्यावर हसत आहे, लेट देम लाफ. म्हणून मी जे स्टार्टिंगला तुमच्याशी बोलत असताना म्हटलं की तुम्ही सांगा बरं, तुम्ही वेगळ्या आधी कसं सिद्ध होता, तुम्ही बोलू लागलात. कदाचित आज तुम्हाला लोक हसतील आणि बोलतील की काय हे लाईफ आहे, हाऊ सॅड इट इज. तुम्ही त्यांच्याकडे असे दोन्ही खिशात हात घालून त्यांच्याकडे बघा आणि म्हणाल हाऊ सॅड यू आर. अरे रे रे, कारण तुमचा विश्वास पुनरुत्थित ख्रिस्तावर आहे. तुम्ही स्वतःहून निर्णय घ्या असं मी तुम्हाला म्हणतो. तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनाकडे पहा, तुमचा कल पहा, तुमचा झुकाव पहा. तुमचा झुकाव कुठे आहे हे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पहिले फळ पुढील पीक येण्याची खात्री देते, त्याप्रमाणे ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला आपल्या पुनरुत्थानाची खात्री देते. तुमचा जर पुनरुत्थानावर विश्वास आहे, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय त्याच्यावर जर विश्वास आहे, तर तुम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवता.
पुरुषी पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचे, सदुकी पुनरुत्थानावर विश्वास नाही ठेवायचे. आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या विजयावर विश्वास ठेवणं. तुम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारे असा. तुमचं पुनरुत्थान ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही पाहाल. 15 आणि 16 वचन एकत्र काय म्हणता आपण बघूया. ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, हे किती सुंदर आहे बघा. ही एक घोषणा आहे. ओके, ही एक घोषणा आहे, फार सुंदर घोषणा आहे. प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रभूमध्ये येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीत जावणार नाही. जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, म्हणजे जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. ही सुंदर घोषणा आहे. त्याच्यानंतर मृत्यूनं त्यांना चर्च पासून वेगळं केलेलं आहे, पण ख्रिस्तापासून नाही. म्हणजे आज समजा आपल्यातील जे जे काही प्रियजन असतील ते प्रभूमध्ये विसावा पावलेले आहेत. कदाचित या जगातील मंडळीपासून ते वेगळे झालेले आहेत, पण ख्रिस्तापासून झालेले नाहीत. ख्रिस्तान त्यांना घट्ट पकडलेलं आहे. ते ख्रिस्ताजवळ आहेत. ख्रिस्तापासून त्यांना कबरही लपवू शकत नाही. मृत्यू ख्रिस्ताच्या अधिकाराला पराभूत करू शकत नाही. पॉल अत्यंत एक महत्वाची भाषा या ठिकाणी वापरतो आणि त्या भाषेकडे मी तुम्हाला घेत आलो. तो काय म्हणतो बघा, फार इम्पॉर्टंट. प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीत जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा आद्यध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. इथे एक फार इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि तो वर्ड आहे ख्रिस्तामध्ये मेलेले. ह्याला आपण वेगळं नाही करू शकत. मेलेले खूप जण आहेत. ओके, मेलेले खूप जण आहेत. खूप लोक मरतात. काही सोकॉल्ड ख्रिस्ती लोकही मरतात आणि त्यांची इच्छा असते की आमचं चर्चला जाणं हे फक्त आमची नोंदणी असावी. म्हणजे मेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल? कबर मिळेल. कुठे कबर मिळेल? शिवडीमध्ये. म्हणून आम्ही काय करतो बाबा, त्या चर्चला जातो, एखाद्या चर्चमध्ये नाव नोंदणी करतो आणि मग आम्ही त्याचा ऍक्टिव्ह मेंबर होतो आणि मग त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी मिळेल बाबा करायला. काही जणांची इच्छा असते की माझं अमुक अमुक पाळकानच करायला पाहिजे. काहीतरी मिळेल आम्हाला त्या कबरीमध्ये, स्थान मिळावं म्हणून ती एक घाई गडबड चालू आहे. तो एक फोकस उरलेला आहे. पण इथे एक इम्पॉर्टंट शब्द जो आहे तो म्हणतो ख्रिस्तामध्येच मेलेले. जगामध्ये नाही. कोण? ख्रिस्तामध्ये. तुम्ही ख्रिस्तामध्ये मेलेले तर असाल तरच तुम्हाला स्वर्गामध्ये काय मिळणार आहे? स्थान मिळणार आहे, पुनरुत्थान होणार आहे. जर ख्रिस्तामध्ये आहात. जर ख्रिस्तामध्ये नाही तर प्रॉब्लेम आहे. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला एक प्रश्न विचारला, जग, बाहेरचे लोक आणि तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे, कसं सिद्ध कराल? जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर. म्हणजे जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही जगापासून वेगळे आहात. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये नाही, तुमचं आकर्षण जग आहे आणि हे काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्ही कुठं आकर्षित होत आहात डिसाईड करा. तुमचं आकर्षण कुठं आहे डिसाईड करा. तुम्ही इकडं आकर्षित आहे, तिकडं आकर्षित. तुम्ही ख्रिस्तामध्ये आकर्षित आहात का? तो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वपूर्ण मुद्दा आहे. तुमचं आकर्षण कुठं आहे? कारण तो म्हणतो त्याच लोकांना त्यांची ओळख त्यांच्या मृत्यूमध्ये नाहीये. तुमची ओळख कशामध्ये आहे बरं? तुमची ओळख मृत्यूमध्ये आहे का? कुठल्या मृत्यूमध्ये? जगाच्या मृत्यूमध्ये का ख्रिस्तामध्ये असणाऱ्या मृत्यूमध्ये? आपण प्रत्येक जण इथे जे बसलेलो आहोत असं कोणीही नाही की जे अमृत जल पिऊन आले की जे कधी मरणार नाही. ओके, ऑफ करून टाका मोबाईल तुमचा. असं कोण आहे का की जे बाबा नाही मी कधीच मरणार नाही बाबा? नाही. आपण प्रत्येक जण एक ना एक दिवस शेवटला श्वास घेणार आहोत आणि मरणार आहोत, प्रत्येक जण. आणि मरण जे आहे, मरणाचा विचार जो आहे, हा मरणाचा विचार आपल्याला अधिक जास्त खुलवतो, विचार करायला प्रवृत्त करतो की या मरणानंतर काय आहे. पॉल फार स्पेसिफिकली ही गोष्ट रिपीट करतो आणि सांगतो की जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत तेच.
ख्रिस्तामध्ये मरणं याचा अर्थ ख्रिस्ताला अनुसरून असणारं जीवन जगणं. ह्या जगात जगत असताना आमचा फोकस, प्राईम लक्ष हे ख्रिस्त असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पेटीत जाल, मी पेटीच आहे, आपल्या आजूबाजूला लोक उभं राहतील, आपल्या आजूबाजूला लोक उभं राहतील आणि लोक उभं राहून बोलू लागतील, हा बाबा क्लेपा कसा होता, अरे रे तो ख्रिस्तामध्ये होता, हो ह्या क्लेपानं खूप चांगलं केलं बरं का, खूप चांगला अमुक राहिला, तमुक राहिला, ह्यानं स्वतःला खूप चांगलं जपलं, हे सगळं अदर पार्ट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? ख्रिस्तामध्ये राहिलेला आहे, हा ख्रिस्तामध्ये जीवन जगलेलं आहे, जगाला विरोध केलेला आहे, जगातील वासनांना विरोध केलेला आहे, प्युरिटी पवित्रतेने जीवन जगलं, जे ख्रिस्ताला आवडतं तसं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याची धाव कशी संपवलेली आहे? जर ख्रिस्तामध्ये आहोत तर हे अभिवचन आहे. तुमचं अभिवचन काय बरं? तुमचं अभिवचन आम्ही ख्रिस्ती आहोत, काय करायचं, आम्ही ख्रिस्ताप्रमाणे राहते, आम्ही ख्रिस्ताप्रमाणे जगते, आमची प्रायोरिटी ख्रिस्त आहे. अरे कुछ नाही आहे आम्हाला. आम्ही ना रविवार आला की आम्ही धावतो बाहेर, मटण आणायचंय, अजून काय काय करायचंय. हा वी सेलिब्रेट आर लॉर्ड्स डे, प्रभूचा दिवस. कसा सेलिब्रेट करता तुम्ही? काय करता? तो म्हणतो मी राखून ठेवलेला आहे. कशासाठी बरं? त्याच्या गौरवासाठी. हाऊ यू सेलिब्रेट दॅट? हाऊ यू सेलिब्रेट युअर लाईफ? तुमची धाव कुठे आहे? तुम्ही विचार करा की आपण कुठं धावत आहोत बाबा ह्या जगामध्ये. कारण पुनरुत्थानाचं जीवन फक्त ह्याच लोकांना आहे. कुणाला? ख्रिस्तामध्ये मेलेले. दे आर ब्लेसेड वन. सगळेजणच नाही. म्हणून म्हटलं पॉल असं नाही म्हणत जे मेलेले आहेत ते सर्वजण हो, नाही, जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत तेवढेच, बाकीचे सगळे नाही. नाहीतर सगळे गर्दी करून येतात स्वर्गात, मला पण जायचंय. तुम्ही विचार करा ना, आज जर मी म्हटलं स्वर्गात कोणाकोणाला जायचंय, कोण आहे? तर मला नाही जायचं, मला नरकातच जायचं. नाही, प्रत्येकाला जायचंय स्वर्गात, प्रत्येकाला जायचंय. का बरं बाबा जायचंय? काय असं तू केलेलं आहेस जे तू स्वर्गात जाशील? स्वर्गात जाण्यासाठी एक तिकीट आहे, ते म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास कोण ठेवतं? ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं माहिती आहे, जो कोणी माझ्या मागे पाहतो त्यांना वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावं. तू घेतलास, तू चाललास या जगामध्ये, तू ह्या जगातील वासनांना विरोध केलास, तू पवित्रतेप्रमाणे चाललास. जग जेव्हा तुझी टिंगल टवाळकी करतं ख्रिस्ताच्या नावामध्ये, त्यावेळेस ते सहन केलंस नाही. तुला तर त्यांच्याप्रमाणे बनायचंय. मग तू कसं म्हणतो मी ख्रिस्तामध्ये मेलो म्हणून? नाही, तू ख्रिस्तामध्ये नाही मेलास. मग तुझं स्थान कुठलं आहे? मी माझ्या मुखानं म्हटलं प्रभू प्रभू, मी तुझ्या नावानं भूते काढले, मी तुझ्या नावानं संदेश दिला, मी तुझ्या नावानं चिन्ह केले, चमत्कार केले. प्रभू म्हणतो मी तुला ओळखत नाही, माझी तुझी ओळख नाहीये. प्रभू पण मी ओळखतो ना, येशू येशू म्हटलं, रविवारी गेलो, रविवारी कधी कधी चर्च अटेंड केलं, हा माझी तुझी ओळख नाहीये, माझ्यापासून दूर हो. त्यांची ओळख केवळ आणि केवळ ख्रिस्तामध्ये. तुमची ओळख तुमच्या नावामध्ये केवळ ख्रिस्ती याच नावा नाही बरं का. तुम्हाला ओळखतात का हो तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमच्या ऑफिसचे कलिग? ही इज ख्रिश्चन, ही इज ख्रिश्चन, प्राऊड ख्रिश्चन, क्राइस्ट फॉलोअर. आय एम व्हेरी प्राऊड टू बी कॉल्ड ख्रिश्चन. मी ख्रिश्चन आहे, मी ख्रिस्ताला अनुसरतो, याचा मला अभिमान आहे. ख्रिस्ताच्या शिकवणीला मी अनुसरतो, याचा मला अभिमान आहे. Let your colleague should know. कारण जेव्हा मग तुम्ही अयोग्य काम कराल ते म्हणजे तू ख्रिस्ती ना, तू ख्रिस्ती ना, मग हे कसं करतोस? लेट देम काउंट यू. खूप फोकस्ड राहा तुम्ही, कारण तुमच्या नावासंगती एक नाव जुडलेलं आहे, ते म्हणजे ख्रिस्ती. आणि म्हणून स्वर्गात प्रवेश करायचा आहे आम्हाला. ख्रिस्ताप्रमाणे जगला असतो, ख्रिस्ताप्रमाणे राहिला असतो. कारण जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. तेच
आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ही जी गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की हा ख्रिस्ताचा वैयक्तिक दृश्यमान पुनरागमन आहे ख्रिस्ताचा. आपण पाहतो की तो स्वतः येईल, तो स्वतः येईल. असं नाही म्हणत की येशू ख्रिस्त म्हणतो एक काम करतो, मी तुम्हाला घ्यायला कुणाला तरी पाठवतो. तो म्हणतो नाही, तो स्वतः येईल. जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत त्यांना घ्यायला तो स्वतः येईल. म्हणजे असा दृश्य ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासमोर असेल. हे प्रभूचं वचन आहे. जेवढं आजपर्यंत लिखित स्वरूपात आहे, म्हणजे कुमारीचा जन्म आहे, त्याचे ह्या जगामध्ये येणं आहे, जेवढी अभिवचनं आहेत, त्याचं वधस्तंभावर जाणं आहे, त्याचं वधस्तंभावर मरण आहे, किंवा जे काही चिन्ह आणि चमत्कार केलेले आहेत ते सर्व लिखित स्वरूपात आपल्याला संदेशाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये आढळतात. ते ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आपण पाहतो. ख्रिस्त त्याचं अभिवचन देतो आणि म्हणतो ते सगळं माझ्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. लिखित स्वरूपात असणारं पूर्णत्व घडलेलं आहे. जे लिहिलेलं आहे तेही होणार आहे. म्हणजे जर त्याच्या येण्यासंदर्भात लिहिण्यात आलेलं आहे की तो येणार आहे, तर तो येणार आहे. कारण एवढं जर लिखित स्वरूपात असणारं 1000-3000 वर्षापूर्वी लिहिलेलं ख्रिस्तामध्ये जर पूर्ण झालेलं आहे, तशाच्या तसं त्याने केलेली अभिवचनं जर पूर्ण होत आहेत, तर त्याचं येणं ही पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यावर आपला विश्वास आहे. आणि मग जे कोणी ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना तो घेणार आहे. आणि कसं होणार आहे? स्पष्ट स्वरूपात दिलेलं आहे. आज्ञाध्वनी होईल. आपण हे पाहतो की वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण पौलाने लिहिलेलं वाचतो, आपण प्रगटीकरणामध्ये योहानाने लिहिलेलं वाचतो. दोघांच्या लिखाणामध्ये 50 वर्षाचा गॅप आहे. आणि देवाचं आत्मा बघा किती सुंदर सांगतो की कसा येणार आहे तो. आणि एक जण तर लिहित आहे 1500 वर्षापूर्वी, एझेकिएल आणि दानिएल. पण ह्यांचं सगळं कसं सिंक्रोनाइज आहे. देवाचा आत्मा किती सिंक्रोनाइज करतो बघा. तो म्हणतो आद्य देवदूतांची वाणी होईल. हे सगळे लेखक एकच म्हणतात, आद्य देवदूतांची वाणी होईल, आज्ञाध्वनी होईल. त्याचं येणं आहे तसं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि तेही देवाचा आत्मा आहे तसं नमूद करतो की तो असाच येईल. आद्य देवदूतांची वाणी होईल, तुतारीचा नाद होईल की तुमचा आणि माझा प्रभू असा येईल. देवाच्या तुतारींचा नाद होईल आणि मृत विश्वासणारे उठवले जातील. जे मृत झालेले आहेत ते उठवले जातील. आणि मृत विश्वासणारे जसे पहिला उठवले जातील. फार सुंदर वचन आहे बघा. कारण आद्य दूतांचा नारा होत असताना स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. आणि 17वं वचन म्हणतं, मग जिवंत आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरं होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू जवळ राहू. म्हणजे पहिला मृत उठतील आणि जे जिवंत आहेत ते येतील आणि हे दोघ जण एकत्रित प्रभू जवळ असेच जातील. किती अद्भुत हे वचन आहे. आणि हे होणार आहे का? हे ऍब्सोल्युटली होणार आहे. कारण प्रभूचं वचन इतप्रत आहे तसं तंतोतंत खरं आहे. जर प्रभूच्या येण्या अगोदर तुम्हातील आपण जर कोणी समजा मृतमुखी पडलं, तर ही आपली जी आशा आहे ही आशा निराधार नाहीये. की आपण एकत्रित जर समजा जिवंत असू आपण, तर जे आपल्या पूर्वी ख्रिस्तामध्ये जर मेलेले लोक आहेत, जर ख्रिस्तामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत, ते उठवले जातील. आणि जिवंत जे ख्रिस्तामध्ये आहेत ते एकत्रित होतील आणि त्यांना प्रभू स्वतः जवळ घेईल. आणि हे कधी होईल? आद्य देवदूतांची वाणी होत आहे, आज्ञाध्वनी होत आहे, तुतारीचा नाद होत आहे. आणि ह्या एकत्र गोष्टी घडतील. ज्यांनी ज्यांनी प्रगटीकरणाचा अभ्यासामध्ये अनुभवलेला आहे, तुम्हाला जर ठाऊक आहे तर लक्षात घ्या, आपण ही घेतलेलं आहे की हे एकत्र येतील आणि एकत्र असे प्रभू जवळ जातील. प्रभू त्यांना स्वतः जवळ घेईल. किती अद्भुत ही घटना होणार आहे. जे ख्रिस्तामध्ये आहेत तेच प्रियांनो, सर्वजण नाही. म्हणून तुम्ही इथं बसलेले आहात, चाचपणूक करा स्वतःची की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत का, आणि ख्रिस्तामध्ये असण्याचं चिन्ह माझ्याजवळ काय. कारण सर्व चिन्ह तुम्हाला शास्त्रात आढळतात आणि जी पौलाने ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे थेसलिकाच्या लोकांमध्ये, आणि ती तुम्हाला माहित असलं पाहिजे.
आणि तो म्हणतो ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. हे सुवार्थ मृत्यूवर देवाचा विजय घोषित करतं. कबर आपलं अंतिम सत्य नाहीये, कारण त्या कबरेवर जाऊन मग फुलं टाकणं आणि मग त्याला मला वाटतं किती 1 नोव्हेंबरला जाऊन पुजणं त्या कबरेजवळ. गावाकडे जर गेलं तर मग काही जण व्यसनाची नसेल जाऊन दारूच्या बाटल्या ठेवतात कबरेजवळ जाऊन, तंबाखू सिगरेट जाऊन ठेवतात. खा बाबा आता जरा काहीतरी. काही नाहीये तिथं, तिथं काही नाहीये, काही उरलेलं नाहीये तिथं, संपलेलं आहे सगळं. एक जन्म, एक मृत्यू आणि एक पुनरुत्थान, एवढंच काय उरलंय की तुम्ही आणि मी जर ख्रिस्तामध्ये आहोत तर त्या बरोबर जाणार आहोत. हे फार आवश्यक आहे बरं का. एखादा पेरणी करणारा शेतकरी आहे, तो जातो आणि बी टाकतो आणि बी टाकल्यावर दुसऱ्या दिवशी जातो आणि पाहतो अरे ते बी दिसतच नाही त्याला, कारण ते जमिनीच्या आत गेलं. आणि मग रडारतो, मेलो माझं ते बी मेलं, आता मी काय करावं, ते बी मेलं. तो रडत नाही. त्याला माहित आहे की जेव्हा आता ते मेलेलं आहे मगच त्यातून झाड येणार आहे. त्याची आशा येते, कारण ते मरणं गरजेचं आहे. तुम्हाला जर प्रभूला भेटायचं आहे आणि प्रभूला जर पाहायचं आहे तर तुमचं ख्रिस्तामध्ये जगणं, तर ते जगणं असो किंवा ख्रिस्तामध्ये मरण असो, याच गोष्टींद्वारे तुम्ही प्रभूजवळ राहू शकता, नाहीतर नाही. मग या गोष्टीसाठी जग तुम्हाला साथ देईल का? बिलकुल नाही. जग तुम्हाला वेड्यात काढेल. आणि म्हणून थेसलोनिकेच्या लोकांना एक प्रॉपर प्रश्न होता की जे आमच्या अगोदर मेले त्यांचं काय आणि काय होणार आहे. आणि पॉल फार सुंदर रीतीने असं म्हणतो, नंतर जे जिवंत उरलेले आपण त्याच बरोबर प्रभूला सामोरे होऊ आणि तसेच घेतले जाऊ. स्पष्ट रॅप्चरची शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळते. सर्वजण जे सर्व विश्वासणारे आहेत प्रभूजवळ एकत्र राहतील. मी आतापर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या मंडळांमध्ये गेलेलो आहे, म्हणजे जेवढ्या मंडळांमध्ये संदेश दिलेला आहे, मी तर प्रत्येक मंडळीमध्ये 2-3 दिवसाचा सेमिनार आहे, त्याच्यामध्ये मग मी हा प्रश्न फार असंच विचारत असतो की म्हणजे असंच मला बघायचं असतं की लोकांचा प्रतिसाद काय. हा प्रश्न एक माझा पेटंट प्रश्न आहे की मग किती लोकांना स्वर्गात जायचंय, असं मी विचारत असतो. प्रत्येक वेळेस मी विचारत असतो. कुणाकुणाला असं वाटतं स्वर्गात जावं, तर असं कोणच नाहीये कुठल्याही चर्चमध्ये असं म्हणतो नाही बाबा मला नाही जायचं. नाही, एव्हरीवन वॉन्टेड टू गो टू हेवन. प्रत्येकाला स्वर्गात जायचं ना. प्रत्येक जण विचार करते की मला स्वर्गात जायचं. मग कसं जाता येईल बरं मला? ख्रिस्ताच्या मृत्यूवर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवा, कारण हे तुमच्याकडून अशक्य आहे. म्हणून ख्रिस्त वधस्तंभावर जातो, आपला प्राण देतो, पुनरुत्थित होतो, कारण आपल्याकडून हे अशक्य. मरणाचं प्रथम फळ तो होतो आणि तो हे सांगतो की मी जर झालेलो आहे तर तुम्हाला हे घेऊन जाणार आहे. ख्रिस्ती जीवनाचं जे अंतिम ध्येय वाक्य आहे, म्हणजे जिथं ख्रिस्ती जीवन एंड होणार आहे ना, ते आपलं ते वचन 18 आहे बरं का. 4 अध्याय 18 वचन, जिथं आपलं एंड होणार आहे, जो आपला एंड आहे तो एंड असा आहे की यास्तव या वचनाने एकमेकाचं समाधान करा. समाधान करा एकमेकाचं की दिस इज नॉट आवर एंड. हा आपला शेवट नाही, हा आपला शेवट नाही. जर कोण आपल्या हॉस्पिटलच्या बेडवर आहे विश्वासणार, त्याला जाऊन म्हणा की हा आपला एंड नाहीये. एकदम अंतिम स्टेजला तो आहे, त्याला म्हणा की हा आपला एंड नाही दादा, ही आपला एंड नाही ताई, वी आर गोइंग टू मीट अगेन. आपण परत भेटणार आहोत, हा आपला शेवट नाहीये. आपला होप जो आहे तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तुम्हाला मी सांगू, उद्या जर मी असा व्हेंटिलेटरवर पडलोय, एव्हरीवन, तुम्ही जर आला मला भेटायला, एव्हरीवन शुड कम अँड टेल मी की पास्टर हा आपला एंड नाहीये. कारण आपल्या बंधुमानांचं सांगून आपण असंच करायचं, हा आपला शेवट नाहीये. तुम्हाला माहित आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली, गिव्ह मी दॅट गॉस्पल ऍट दॅट टाइम.
तुम्ही प्रत्येक जण, मला हे बोलणं गरजेचं आहे की तुम्हाला माहित आहे की लक्षात घ्या, देवानं आपला एकुलता एक पुत्र दिला. पास्ट रिमेंबर दिस, कारण मला ती गरज आहे. मला ते सुवार्थीची गरज आहे त्या आहे ठिकाणी, कारण ते आवश्यक आहे. तुम्ही आणि मी, आपल्या प्रत्येकाला त्या सुवार्थीची गरज आहे. तीच आपली आशा आहे, तोच आपला फोकस आहे. आपल्या जीवन जगण्याचा तो एक मात्र आपला उद्देश आहे. ह्या जगात जर आपण जीवन जगत आहे, आपण एकमेकांचं सांत्वन याच शब्दांनी करायचं की आपला शेवट हे जग नाहीये. मला पुन्हा एकदा संपवायच्या अगोदर सांगू दे की सेटल होऊ नका ह्या जगामध्ये. ओके, नका सेटल हो. हे माझं आहे, हात पाय पसरले, आता आता अजून लांब लांब पसरतो काय काय. दिस इज नॉट आवर वर्ल्ड. नका सेटल हो याच्यामध्ये. सेटल केवळ आणि केवळ प्रभूमध्ये व्हा. केवळ प्रभूमध्ये व्हा. कारण पॉल ही गोष्ट त्यांना त्यांच्या मनामध्ये भीती करण्यासाठी नाही, तर त्यांना तो लिहित आहे आणि म्हणत आहे की ह्या एकमेकाचं सांत्वन करा. तुम्ही सांत्वनासाठी वापरणारा हाच शब्द आहे. म्हणजे इनफॅक्ट मी तुम्हाला उदाहरण दिलं की मीही जर असेल तर माझंही सांत्वन तुम्हाला असंच करायचं आहे. उदाहरणामध्ये जर समजा मी कुठल्या भयंकर आणि विचित्र संकटामधून जात आहे, तर मला तुम्ही सांगा की पास्टर हा शेवट नाहीये. तुमचा आणि माझा ख्रिस्त पुन्हा येणार आहे. जर मी मृत्यूच्या दाढीमध्ये आहे, मी मृत्यूमध्ये आहे, मी आता मरणार आहे, डिसाइड झालेलं आहे, डॉक्टरांनी अनाऊन्स केलेलं आहे की इज गोइंग टू डाय, तुम्ही सांगा की पास्टर पुनरुत्थान होणार आहे. आता मी निघून जाणार आहे, तुमच्यापासून वेगळं होणार आहे. तुम्ही सांगा की पास्टर आपण पुन्हा एकत्र येणार आहे. दिस इज इम्पॉर्टंट. हे फार आवश्यक आहे. मला पेन होत आहे, मला वेदना होत आहेत. माझ्या वेदना तुम्ही घेऊ शकत नाहीये. विचित्र वेदना आहेत आणि या वेदनेमध्ये तुम्ही मला सांगा की पास्टर आपण सर्वदा प्रभूजवळ एकत्रित राहणार आहोत. and we can feel you. हे फार आवश्यक आहे. कारण एकमेकांच्या बंधुगणांचं जे आपलं सांत्वन आहे ते अशाच प्रकारे असलं पाहिजे. उद्या जर कधी तुम्ही त्या स्थितीत आहात आणि मी तुमच्या जवळ आलो आणि मी तुम्हाला जर ह्या गोष्टी सांगितल्या तर आश्चर्य मानू नका. अजिबात आश्चर्य मानू नका की हाऊ रूड माय पास्टर इज. हा पास्टर मला डायरेक्ट म्हणत आहे की धीर धर, गेलास तरी घाबरू नकोस. अजिबात घाबरू नको. पाळक माझ्या मरणाविषयी बोलायला आहे, मी इथं आता व्हेंटिलेटरवर आहे, पाळक साहेब काहीतरी प्रार्थना करा, मला ह्यातून बाहेर काढा. डोंट बी सेटल. डोंट बी सेटल. आपण प्रत्येक जण मरणार आहोत. प्रत्येक जण मरणार आहोत. आणि जर मरणार आहोत तर आपण आशावादी आहोत. आपण आशेनं भरलेलो आहोत. जगासारखं दुःख नाही आपल्याला, जगासारख्या वेदना नाही आहेत आपल्याला. बघा मी तुम्हाला आता एकदम जे संपत आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ह्या 13 वचनापासून ते 18 वचनापर्यंतचा जो फोकस आहे ना, तो फोकस तुम्हाला माहित आहे कोण आहे? रॅप्चर नाही, घेणं नाही, मनुष्य नाही, तुम्ही नाही, मी नाही. ह्या संपूर्ण वचनांचं ना केंद्रस्थान एकच आहे, तो म्हणजे ख्रिस्त. तुम्ही बघा किती अद्भुत आहे. हे वचनांकडे जर बघितलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फार एक मजेशीर गोष्ट आहे. 14व्या वचनात दिसतं येशू ख्रिस्त मरण पावला उठला. 15वं वचन दिसतं प्रभू तोच मेलेला आहे, तो पुन्हा येणार आहे. 16वं वचन दिसतं तो स्वर्गातून उतरणार आहे, म्हणजे त्याच्याविषयीच लिहिले तो स्वर्गातून उतरणार आहे. 17वं वचन की त्याला आपण म्हणजे प्रभूला आपण सामोरे जाणार आहे. 18वं वचन, अरे किती अद्भुत आहे, तोच आमची आशा आहे. आणि ह्यानंच सांत्वन होते. म्हणजे ह्या संपूर्ण वचनांमध्ये जर केंद्रस्थान कोण आहे ना, तो ख्रिस्तच आहे. नोबडी एल्स. किती सुंदर आहे बघा. मग जर पुनरुत्थानाचं, जिवंत उठण्याचं, पुन्हा येण्याचं केंद्रस्थान तो आहे, तर माझा सिंपल प्रश्न आहे, मंडळी या जगात जगत असताना तुमचं केंद्रस्थान ख्रिस्त आहे का? जर ख्रिस्त आहे तर त्याला संतुष्ट करण्याचं जीवन जगायला पाहिजे. कारण मरणानंतर
आम्हाला त्याच्याकडे जायचं ना. तो येणार, तो घेणार, अमुक करणार, तमुक करणार. कारण केंद्रस्थान तो आहे. मग तो कसा आता संतुष्ट होईल त्या दृष्टिकोनातून विचार करा. कारण तो अंतिम सत्य आहे असं आपल्याला दिसत आहे. या आपण प्रार्थना करू, आपण थोडा वेळ शांत राहूया आणि हा जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्याविषयी विचार करू की मृत्यूमध्ये आपली भीती आहे का? मृत्यूला आपण घाबरत आहोत का? तर ती मृत्यूची जी भीती आहे ती कुणालाही असू शकते. जर तुम्ही इथं बसलेले आहात, जर ऐकत आहात, तुम्हाला असू शकते त्या मृत्यूची भीती. तर ती मृत्यूची भीती आज तुम्ही आशेनं बदला. आवश्यक आहे ते. कारण जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी मृत्यू हे अंतिम सत्य नाहीये. प्रियांनो, जर तुम्ही दुःखात आहात का, जर तुम्हाला दुःख आहे तर तुमचं दुःख आशेविना नसावं. लक्षात ठेवा की देर इज ऑलवेज होप. आशा आहे. अश्रू आहेत का तुम्हाला? तुम्ही रडत आहात का? तुमच्यामध्ये वेदना आहेत का? तर त्या आशेविना नसाव्यात. त्याच्यामध्ये आशा असावी. प्रभू स्वतः रडला हो, पण मृत्यूतून, मरणातून जिवंत करणारा पण तोच आहे. हे निर्बाधित सत्य त्याला शिकवायचं होतं. जे ख्रिस्ताचे आहेत ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात आणि ख्रिस्त मरणातून उठलेला आहे म्हणून आपली आशा जिवंत आहे. फार गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या पुनरागमनासाठी तयार राहा. त्याचं पुन्हा येणं होणार आहे त्यासाठी तयार राहा. म्हणून आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. तुम्ही ह्या जगाचे नाहीये. त्याचं आगमन होणार आहे. आपण मृत्यू होण्यापूर्वी किंवा मृत्यू झाल्यानंतर येणार आहे का? तो निश्चित येणार आहे. म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर ख्रिस्ताला संतुष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जीवन जगा. त्याचं जीवन, त्याचं गौरव अत्यावश्यक आहे. त्याच्या पवित्रतेत जगा, त्याच्या विश्वासात जगा, कारण ते गरजेचं आहे. आणि या शब्दांनी, या संदेशानं एकमेकाचं सांत्वन करा, कारण ते गरजेचं आहे. प्रभू, तुला आम्ही गौरव, मान, महिमा देतो. या सुंदर वचनाबद्दल तुझी स्तुती करतो. कदाचित प्रभुदेव बापा, आज मंडळीतील कोणी व्यक्ती दुःखी असेल, आज कोणीतरी व्यक्ती मृत्यूला घाबरत असेल, आज कोणी आपल्या भविष्याविषयी चिंतित असेल, प्रभू, ह्या सगळ्यांचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देव बापा, तुझी दया कर, त्यांना एनकरेज कर, तुझ्या आत्म्याचं कार्य घडू दे आणि प्रत्येकानं येशू ख्रिस्ताकडे पाहावं. कारण येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला येशू ख्रिस्त आमची आशा आहे. देवापा, या प्रत्येक व्यक्तीवर तुझी दया कर, प्रत्येकाचा विश्वास देवा तू वाढव. हे जग आणि ह्या जगापासून प्रभू देवापा तू तुझ्या लोकांचं संरक्षण करणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक.